स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं 26 लेसन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर आधी आपण बघणार आहे इंट्रोडक्शन पार्ट. काय आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट? ऑलरेडी तुम्ही तुमच्या स्कूल सिलेबसमध्ये शिकलेलीच गोष्ट आहे, बट आपण थोडंसं क्विक रिव्हिजन करूया आणि समजून घेऊया. कारण एकदा तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेतला, काय आहे सिम्पल इंटरेस्ट, काय आहे कंपाऊंड इंटरेस्ट, तर तुम्हाला इझी पडेल तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके, तर स्टार्ट करूया. तर फर्स्ट तुम्ही आधी जाणून घ्या इंटरेस्ट म्हणजे काय. राईट, इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट कोणीही एक नॉर्मल पीपल जे आपण पैसे देतो नाहीतर पैसे घेतो, सम ऑफ द अमाऊंट, दॅट इज द म्हणजे एक प्रिन्सिपल अमाऊंट, त्याला प्रिन्सिपल म्हणतो. काही अमाऊंट जर आपण कोणाकडनं घेत असतो, बॉरो करू और कोणाला देऊ, सपोज आपण बँककडनं काही पैसे घेतलो, तर दॅट इज द प्रिन्सिपल अमाऊंट जे देऊ और घेऊ. आता ते प्रिन्सिपल अमाऊंट आपण सपोज एका बँकेकडे गेलो, आपल्याला काही सपोज एक बिझनेस चालू करायचं आहे, स्टार्ट अन बिझनेस, तर त्याला आपल्याला काही तर आपल्याला घ्यायचं आहे, तर आपण एक 10,000 रुपये बँकेकडनं घेतलो, तर बँक आपल्याला देते, तर दॅट अमाऊंट, ते जे अमाऊंट आहे ते आहे प्रिन्सिपल. म्हणजे जे आपण घेतो नाही अदरवाईज देतो, ते झालं प्रिन्सिपल. आता बँक तर आपल्याला देणार आहे पैसे, बट कुठल्या बेसिसवर देणार? ते म्हणणार की तुम्ही 2 वर्षासाठी हे पैसे घेताय, तर ह्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट द्या. तर ते काही पर्सेंटेजवर इंटरेस्ट असतं. इंटरेस्ट म्हणजे जे अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंटवर जे अमाऊंट लागणार आहे दॅट इज द इंटरेस्ट, त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट. राईट, आता तुम्हाला प्रिन्सिपल कळालं काय आहे. प्रिन्सिपल सम काइंड ऑफ अमाऊंट जे आपण कोणाला देऊ और कोणाकडनं घेऊ, ते प्रिन्सिपल अमाऊंट झालं. आता किती पिरियडसाठी? सपोज बँककडनं घेतलो आपण, 2 वर्षासाठी घेतलो, 3 वर्षासाठी घेतलो, 6 महिन्यासाठी घेतलो, ते किती पिरियड आहे? टाईम पिरियड, दॅट इज पिरियड. पिरियड आपण एननी डोनेट करू शकतो और टी, एन और टी कुठलंही तुम्ही लेटर घेऊ शकता. प्रिन्सिपलसाठी पी घ्यायचं आहे. नंतर रेट. आता इंटरेस्ट मी तुम्हाला म्हणले आत्ता, काही पर्सेंटेज इंटरेस्ट म्हणजे 10% असेल, 5% असेल, 2% असेल, काही तर इंटरेस्ट बँक लावत असते. तर ते किती पर्सेंट? म्हणजे सपोज आता 1000 रुपीज आपण घेतलो, राईट, 1000वर सपोज आपल्याला लागलं 2% इंटरेस्ट. 2% इंटरेस्ट 1000चं किती होणार आहे? 1000चं 2% इज डिवायडेड बाय 120 म्हणजे 20 रुपीज. हे असं इंटरेस्ट किती लावते त्याला आपण काय म्हणतो? रेट. रेट इज द, हे पर्सेंटेज फॉर्ममध्ये असणार आहे, दॅट इज आर. आरनी डिनोट करतो. आता हे तर झालं प्रिन्सिपल, पिरियड, रेट, इंटरेस्ट. नाव सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय. सिम्पल इंटरेस्टमध्ये आता सपोज बँकेकडनं मी घेतले 10,000 रुपीज, राईट. मी घेतले आता सपोज 10,000 रुपीज घेतले. 10,000 बँक मला म्हणालं की तुम्ही 3 इयर्ससाठी हे आपण घेतलो, हे 3 वर्षांनी आम्ही तुम्हाला देणार आहे रिटर्न. तर 3 इयर्ससाठी सपोज आपल्याला त्यांनी म्हणले 5% रेट त्यांनी इंटरेस्ट लावलं. तर फर्स्ट इयरला 5% इन्क्रीज झालं, म्हणजे 10,000वर 5%. 5% आपण कसं काढतो? 5/100 इंटू 10,000. 10,000 20 कट, तर किती राहिलं? 500. ओके, तर फर्स्ट इयरला 3 इयर्ससाठी फर्स्ट इयरला 5% इन्क्रीज झालं म्हणजे 500. मग परत 5%, सेकंड इयरला पण 5%च इन्क्रीज होणार, परत 500. थर्ड इयरला पण 5% इन्क्रीज होणार. तर ते आहे इंटरेस्ट जे सेम पिरियडमध्ये असणार आहे, ते चेंज होणार नाही आहे. 500च तुमचे इन्क्रीज होत जाणार आहे, दॅट इज द सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे सपोज आपण किती पर्सेंटनी काढलो पैसे, तर त्याच अमाऊंटनी आपण 3 वर्षाला तेवढंच इंटरेस्ट देत जाणार आहे. ते तिथं काय असणार आहे? इंटरेस्ट कॉन्स्टंट असणार आहे एव्हरी इयरला. सो दॅट इज द सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट काढायला फॉर्म्युला काय असणार आहे? प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तुमचं? प्रिन्सिपल अमाऊंट सपोज 10,000 आहे. एन मीन्स पिरियड, टाईम किती आहे? 3 वर्षासाठी आहे. रेट किती? 5%ने आपल्याला ते मिळणार आहे, तर 5%. हे असं करून आपण सिम्पल इंटरेस्ट इझिली काढू शकतो.
तर हे झालं सिम्पल इंटरेस्ट. सपोज आपल्याला टोटल अमाऊंट काढायचं आहे. किती अमाऊंट, सपोज आता 3 वर्षांनी 10,000 रुपये आपण घेतलं तर 3 वर्षांनी आपण रिटर्न किती भरणार आहे, तर 5%, 5%, 5%. 3 वर्ष म्हणजे 500 म्हणजे 1,500 आपले इन्क्रीज झाले. तर प्रिन्सिपल प्लस वर किती इंटरेस्ट लागलं ते, दॅट इज द अमाऊंट, टोटल अमाऊंट. जे प्रिन्सिपल अमाऊंट असते आणि त्याच्यात ते आपण इंटरेस्ट प्लस करतो, ते आपण अमाऊंट किती आहे ते काढू शकतो. म्हणजे ह्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे का कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे, तर तुम्ही तसं समजून घेऊन काढू शकता. आणि खूप सिम्पल आहे सिम्पल इंटरेस्ट, PNR/100. फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहेत हे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्याच्या बेसवरच तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर तुम्हाला आता कळालं प्रिन्सिपल काय आहे, पिरियड, रेट आणि सिम्पल इंटरेस्ट. आता नेक्स्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, आता हे कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन्स बघून टेन्शन घ्यायचं नाही आहे. सिम्पल फॉर्म्युला आहे, P इज द प्रिन्सिपल, 1 + R इज द रेट अपॉन 100, टाईम पिरियड N, ब्रॅकेट कंप्लीट, मायनस प्रिन्सिपल. मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, आता इथं आपण जे प्रिन्सिपलमध्ये बघितलो, सिम्पल इंटरेस्टमध्ये काय बघितलो, 5% इन्क्रीज झालं. मीन्स फर्स्ट इयरला किती पे करावं लागणार आहे आपल्याला, 5%नी 10,000वर 5% मीन्स 500. तर फर्स्ट इयरला किती झालं, ओके 5%. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय असणार आहे, 3 इयर्ससाठी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट पे करायचं आहे. तर आता सेकंड इयरला ह्याच्यावर 5% लागणार आहे. मीन्स 5% ऑफ 10,500 मीन्स किती आलं बघा, 5 5 जा 25, 5 म्हणजे 525. मीन्स परत कितीनी वाढलं इंटरेस्ट, 25 रुपीजनी इन्क्रीज झालं. परत नेक्स्ट थर्ड इयरला परत 525 मीन्स 10,500मध्ये परत 525 मिक्स करा, 10,725. पण थर्ड इयरमध्ये त्याच्यावर परत 5% लागणार आहे. मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्टवर इंटरेस्ट लागणार आहे, दॅट इज द कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे हे नॉर्मल सिम्पल इंटरेस्टसारखं नाही आहे. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जे इंटरेस्ट ॲड होणार आहे एव्हरी इयर, त्या इंटरेस्टवर परत इंटरेस्ट लागणार आहे. सो हे कंपाऊंड इंटरेस्ट आहे. सिम्पल आहे, दोन्हीमधला फरक समजून घ्या. सिम्पल इंटरेस्ट काय, कंपाऊंड इंटरेस्ट काय, त्याच्यावर तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर आपल्याला गिवन असेल प्रिन्सिपल, टाईम, पिरियड दोन्ही गिवन असेल, आपण इझिली कंपाऊंड इंटरेस्टचा हे फॉर्म्युला यूज करून सॉल्व करू शकतो. अदरवाईज अमाऊंट जर काढायचं आहे आपल्याला तर हे फॉर्म्युला आहे, आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तर हे फॉर्म्युला आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. अगेन जे इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही बनवायला लागला त्यात हे मस्ट आहे, दोन्ही फॉर्म्युले 1 2 3. आणि अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल, तेही जे अमाऊंटचं आपण मगाशी बघितलं होतं तेही फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तर बघितलं स्टुडंट्स आपण कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, हे सगळे ह्याच्यावर क्वेश्चन, पर्सेंटेज सगळं एकमेकाला रिलेटेड आहे. हे व्यवस्थित समजून घ्या, आणि आपण एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करतो तेव्हा हे बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट ह्याच्यात पॉईंट आहे. सपोज कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे, 2 पॉईंट फक्त ह्याच्यात इम्पॉर्टंट आहेत. वेन द प्रिन्सिपल अँड द रेट ऑफ द इंटरेस्ट रिमेन्स सेम, इंटरेस्ट इन्क्रीजेस ॲज मेनी टाईम ॲज पिरियड. म्हणजे टाईम पिरियड कसं वाढतं आहे तसं हे कंपाऊंड इंटरेस्ट पण वाढत जाणार आहे. तेव्हा हेच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं आहे, राईट. तर सपोज डिप्रिशिएशन कॉस्ट असेल, इफ द व्हॅल्यू डिक्रीजेस द रेट ऑफ इंटरेस्ट बिकम नेगेटिव्ह. सपोज डिप्रिशिएशन कॉस्ट, आता तुम्हाला पुढं तसे क्वेश्चन्स येतात. डिप्रिशिएशन कॉस्ट असेल, जे कॉस्ट आहे ते डिक्रीज होत असेल, तर तेव्हा इथं आरला आपण काय करतो, नेगेटिव्ह साईन घेतो. जेव्हा डिप्रिशिएशन कॉस्ट असते तेव्हा नेगेटिव्ह असणार आहे. अदरवाईज बाकी सगळ्या ह्याला आपण प्लस आरच घेणार आहे. अदरवाईज जेव्हा डिप्रिशिएशन कॉस्ट असतं तेव्हा ह्याला आर काय आहे, रेट ते आहे ते नेगेटिव्हमध्ये घेणार आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला लक्षात येणारच आहे. तर हे बघून घ्या. आपण बघितलो इंट्रोडक्शन पार्ट, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचं. व्यवस्थित आधी कन्सेप्ट समजून घ्या, आणि काही ह्याच्यात अजूनही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता मला काय अजून ह्याच्यात क्वेरीज आहेत. आणि इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे, प्रॉपर स्टडी करा. ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ह्याची एक्सरसाइज बघणारच आहे.
आणि हे व्हिडिओ तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. प्रॅक्टिस करत राहा, कीप प्रॅक्टिस. थँक्यू.